नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नैना ही सगळ्यांच्या समोर खाली बसलेली असते आणि रडत ती आता सर्वांच्या विनवण्या करत सांगत असते की हे बघा, मला खरंच काही माहिती नाही, हे सर्व कसे झाले आणि माझ्या पर्समध्ये ते हिरे आले कुठून, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही चोरलेले हिरे. तेव्हा नैना आता खूप अगदी रडतच हे सर्व सांगत असते. तेव्हा आता आबा लगेच सर्वांना शांत राहायला सांगतात की थांबा, हे बघा, मला नाही वाटत की नैनाने हे सर्व केले असेल म्हणून, कारण यावेळेस ती रडते. जर नैनाने एखादी गोष्ट केली असेल तर ती मात्र आता सर्वांच्या समोर अगदी तोरच सांगत असते आणि सगळ्यावर ती आरोप करून बोलत असते. आज मात्र ती इतकी रडकुंडीला आलेली आहे की ती मात्र आता जे काही आहे ते खरं बोलत आहे असं मला वाटते. आता आबांचा हा निर्णय ऐकून अद्वैत म्हणतो की आबा, तुम्ही असं कसं म्हणतात? तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की ते हिरे तिच्या पर्समध्ये सापडलेत, पण तरी सुद्धा आपण असं कसं तिला सोडून द्यायचं बरं? आपल्यातच कोणीतरी असं आहे की फितूर झालेला आहे, म्हणजे इकडून मेसेज तिकडे अगदी लगेच पाठवतो म्हणून. आता नैनाला रागाने सरोज विचारते की काय काय खरं आहे ते बोल ना. तेव्हा आबा म्हणतात की हे बघा, या हिरे प्रकरणात तिचा जरी हात असेल की जोपर्यंत हिचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण तिला गुन्हेगार म्हणू शकत नाही म्हणून. आता आजोबांचं हे बोलणं ऐकून कला म्हणते की हो आजोबा, तुम्ही जे काही म्हणतात ना ते मला पटते. आजोबा आता कलाला नैनाला उठवायला सांगतात. कला लगेच आता नैनाला उठवते, तिला तेथे सोफ्यावर सर्वांच्या समोर बसवते. कला लगेच आता अद्वैत समोर येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, हे बघ, जेव्हा राहुलकडे ती हिऱ्यांची रिसीट सापडली होती तेव्हा मात्र खंबीरपणे तू तुझ्या राहुल भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. हे बघ, आता मात्र मी माझ्या बहिणीच्या बाजूने उभी नाही राहत, मी तिची वकिली सुद्धा नाही करत. राहुलच्या बाबतीत तेव्हा तू काय म्हणालास की आपण राहुलवर संशय घेऊ शकत नाही, त्याच्या विरोधात आपल्याकडे पुरावे नाहीत म्हणून. मग जसे त्याला बिलांबद्दल माहिती नव्हते की ती बिलं त्याच्याकडे आलीच कुठून याबद्दल त्याला कोणतीही माहिती नव्हती, तसंच मग कदाचित नैनाताईला सुद्धा हेच माहिती नाही की तिच्या पर्समध्ये ती हिरे आले कुठून. असे जर तुझं म्हणणं आहे की राहुलला एक चान्स आपण देऊ शकतो, मग तसं मला सुद्धा हेच वाटतं की आपण नैनाताईला सुद्धा एक चान्स द्यावा म्हणून. आता घरातील सर्वजण नैनाकडे पाहत असतात. नैना आता अगदी रडतच सगळ्यांकडे बघत असते. तर आबा पुढे येतात. आबा म्हणतात की हो कला, जे काही म्हणते ते मला पटते, अगदी योग्य बोलते, कारण राहुलला एक न्याय आणि नैनाला एक न्याय हे मला नाही पटणार. आबा अद्वैतच्या हातातून ते हिरे त्यांच्याकडे घेतात आणि सांगतात की हे बघा, जोपर्यंत आता हे हिऱ्याबद्दल योग्य ती माहिती आणि पुरावे आल्याशिवाय कुणी काहीच या विषयावर नाही बोलायचं. आता कलाही मनात विचार करते की आजोबा जे काही बोलतात ते अगदी बरोबर आहे. तेव्हा आता अद्वैत सुद्धा तोच विचार करतो की जोपर्यंत आपल्या हातामध्ये पुरावे नाही लागणार तोपर्यंत सुद्धा आपल्याला काही बोलता येणार नाही म्हणून. आता कला ही अगदी मनात म्हणते की आता शांत बसून नाही चालणार, याचा अर्थ असा की पुरावे हे शोधावे लागणारच. तर अद्वैत सुद्धा आता मनात तोच विचार करतो की याच्या खोलपर्यंत जाऊन याच्या पुराव्याशी आपल्याला नक्की त्यातून पुरावे मिळावेच लागेल. तर आबा म्हणतात की चला आपापल्या कामाला लागा, म्हणून सर्वजण आता आपापल्या रूम मध्ये जायला निघतात. परंतु राहुल आता नैना जवळ येतो आणि नैनाबरोबर अगदी त्याला तिची खूप काळजी आहे असं दाखवतो. तिला पाणी प्यायला आपल्या हाताने पाणी पाजत असतो. रोहिणीकडे बघून तो आता अगदी रोहिणीला खुणावत असतो. तर रोहिणी आता मनात विचार करते की किती काही झाले तरी आता हे कला आणि अद्वैत पुरावे शोधल्याशिवाय नाही राहणार. जर मात्र आता ह्या गोष्टीची पिच्छा मी नाही पुरवला तर मात्र नक्की ती कला आता राहुल पर्यंत पोहोचणार. म्हणजे राहुलने हे जे काही केलेले आहे तर ते तिच्यासमोर पुराव्यासहित सिद्ध करण्यासाठी ती अगदी सतर्क राहील आणि सिद्ध करूनच दाखवेल. साठी मला लक्ष घालावेच लागेल असे आता रोहिणी ठरवते. त्यानंतर आता इकडे कला रूम मध्ये आलेली असते आणि संगीता सुद्धा आता तिच्या रूम मध्ये येते आणि कलाला समजावते की हे बघ बाळा, जे काही करायचं आहे तुला ते अगदी शांत डोक्याने कर. हे बघ अगं, तू शांतपणे सगळं कर. हे जे काही आहे तू आता जे समुपदेश आहे ना त्या कार्यालयात तू जाते, मग ते जे काही सांगतात ते व्यवस्थित समजावून घे. हे बघ, तुझ्या नैनाताईने जे काही केलेले आहे आणि चूक कसली, तिने तर गुन्हा केलेला आहे, त्यामुळे तू त्याचा परिणाम तुझ्यावर करू नकोस. तुझ्या मनाला इतकं वाईट वाटून तू घेऊ नकोस. स्वतःच्या अंगावर मात्र हे सगळं ओढून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा आता कला म्हणते की नाही आई, हे बघ, तू स्वतः मात्र काही काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी तिची बहीण म्हणून मला खरंच तिची खूप काळजी वाटते ग. असल्या इतक्या मोठ्या चुका तिने केलेल्या आहे आणि तिच्या चुकांची यादी अजूनपर्यंत संपत नाहीच. एक झाली का एक चूक ती करतच असते. त्यामुळे मात्र मी तिची कितपत बाजू घेऊ शकेल
हे मला माहिती आहे. तू विचार केलास का? अगं चांदेकरांच्या बाबतीत ही किती मोठी गोष्ट आहे. नैनाताईच्या ह्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याला अटक सुद्धा झाली. संगीता रडतच आता कलासमोर हात जोडते की कले. तेव्हा आता कला म्हणते की आई हे बघ, की तू बरोबर बोलत होतीस, कारण तुझा जावई खरंच खूप भला माणूस आहे ग. खरंच तो खूप हिमतीवान आहे, खूप मेहनती, आणि त्या बाबतीत म्हणजे त्या माणसाच्या बाबतीत हे सर्व घडावं हे अशा पद्धतीने खरंच. त्यामुळे आई नाही, यापुढे जर आता या जे काही सगळ्या मागे कुणाचा हात असेल, कोण हे सर्व करत असेल, हे सर्व शोधून काढेल म्हणजे काढेल. आता रोहिणी दरवाजात चोरून यांचं बोलणं ऐकत असते आणि आता कलाचे हे बोलणे ऐकून मनात म्हणते की बाप रे, म्हणजे आता ही जी काही कला जोशमध्ये जे काही म्हणते ना, शेवटी ती ते करून दाखवतेच. त्यामुळे राहुलने आता जरा सावधपणेच हे सर्व करावे लागेल. यावेळेस मात्र त्याने जास्तच माती खाल्लेली आहे. तेवढ्यात तिला समोर अद्वैत दिसतो, तर रोहिणी घाईने अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे ऍक्च्युली मी केव्हापासून विचार करते की ही गोष्ट तुझ्याशी बोलू किंवा नको बोलू, पण तू अरे आता मला नाही राहवत, त्यामुळे मी बोलू का? तेव्हा आता अद्वैत रोहिणीला विचारतो की काय आत्या काय झालं, बोल ना तू. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ, मला माहिती आहे मला या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं आहे, परंतु मला तर असं वाटतं की तुम्ही फक्त एकाच या गोष्टीच्या मागे पळतात. जे मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या घरातील कोणीही व्यक्ती असं का करेल बरं, आणि आपल्याच घरातील व्यक्ती कोणीतरी असं फितूर होईल असं मला नाही वाटत. त्यामुळे हे बघ, मला काय वाटते बरं, मी असं करावं की ह्या गोष्टीचा तपास ऑफिसमध्ये करावं, कारण घरात तर असं कोणी नाही की हे सर्व करू शकेल म्हणून. नक्की ऑफिसमधील कोणीतरी असेल म्हणून. अरे तू विचार केला का, ऑफिसमधील लोकांना खरंच किती तो गरजू स्टाफ आहे, आणि जर एखाद्याला पैशाची अडचण जर आली असेल वा खरंच त्याला काही सुचत नसतं की त्याला काय करायचं आहे, ते पैशासाठी माणूस काही पण करू शकतो. त्याला हे सुद्धा कळत नाही की आपण जे काही करतो ते चूक आहे किंवा बरोबर आहे. हेल्पलेस लोक आहे ना, ते काही पण करू शकतात पैशासाठी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आत्या, तू एकदम बरोबर बोलतेस, पण तो माणूस मात्र मला गरजू नाही वाटत. जे मला असे वाटते की तो गरीब सुद्धा नाही आणि मनाने सुद्धा चांगला नाही, म्हणूनच तो हे सर्व काम करतो ना. त्यामुळे आत्या तू काळजी करू नको. जर तो माणूस ऑफिस मधला असेल किंवा घरातला कोणी असेल, कुठूनही आपण त्याला शोधून काढूयात. असे बोलून आता अद्वैत बाहेर जातो, परंतु रोहिणीला आता आणखीनच टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे संगीता कलाला म्हणत असते की हे बघ बाळा, आता जे काही उपदेशांकडे जाते त्यामुळे जरा शांत राहा, शांत डोक्याने एकदा विचार करत जा. तेवढ्यात मात्र अद्वैत तेथे येतो, तर संगीता लगेच आता अद्वैतच्या पाया पडते. खरंच मला माफ करा जावई बापू, आमच्या हातातून खरंच खूप मोठी चूक झाली हो. तुमच्या नयनामुळे खरंच तुम्ही खूप अडचणीत आले हो, याचं खरंच मला खूप वाईट वाटते. माफ करा हो मला खरंच. म्हणून संगीता आता रडत हात जोडून आता उभी असते. तेव्हा आता अद्वैतला वाईट वाटतं. अद्वैत म्हणतो की अहो मिसेस खरे, यामध्ये तुमची काय चूक आहे, तुम्ही का कशाला माफी मागतात? कला सुद्धा म्हणते की हो ना आई, अगं तू कुठे चुकलीस, तू कशाला माफी मागतेस? अगं चूक तर नयनाताईने केलेली आहे. आई तू तर आत्ताच मला म्हणाली की तिच्या चुकीचं खापर तू असं स्वतःवर फोडू नकोस. आई तूच का असं मनाला लावून घेते आणि स्वतःला त्रास करून घेते बरं? तू तिच्या चुकीचं खापर तुझ्यावर फोडू नकोस, तू माफी मागू नकोस. आता अद्वैत सुद्धा संगीताला तेच समजावतो की हे बघा मिसेस खरे, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि माफी सुद्धा मागू नका. आता संगीता रडतच बाहेर जाते. तेव्हा आता अद्वैतला वाईट वाटतं. अद्वैत म्हणतो की खरंच त्या खूप डिस्टर्ब झालेल्या आहेत. तर कला म्हणते की हो ना, आई आहे ती, आईला तर वाईट वाटणारच. तेव्हा आता अद्वैत विचारतो की तुला वाटतं का खरे हे सर्व नयनाने केलं असेल म्हणून? तेव्हा आता कला म्हणते की हो, नयनाताई हे सर्व करण्या इतकी हुशार तर आहेच, ती हे सर्व करू सुद्धा शकते. दुसरी गोष्ट म्हणजे चांदेकर हे बघ, जेव्हा तुझ्या भावावर संशय घेतला होता तेव्हा मात्र तू सुद्धा त्याची दुसरी बाजू धरून ठेवली होतीस. तसं नाही करणार. हे बघ, माझ्या बहिणीवर जरी संशय घेतला गेला असेल आणि तिच्यावरचा गुन्हा जरी सिद्ध झाला नसेल, त्यामुळे मात्र मी नाही थांबू शकत. जर चुकली असेल तर तिला चुकलं म्हणायला मला लाज नाही वाटणार. तिने केलेली जी चूक आहे तर ती एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. चांदेकरला ज्या गोष्टीमुळे अटक झाली, ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती शोधून काढल्याशिवाय ती मात्र मागे नाही हटणार, असे आता कलाही मनात बोलत असते अद्वैतकडे बघत. त्यावर आता अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, मला असं वाटतं की आपण सगळं काही व्यवस्थित विचार करून प्लॅन करून आपण योग्य ते निर्णय घ्यायला हवा. मात्र कला म्हणते की हो अरे तू एकदम बरोबर बोलतोस. त्यानंतर आता रोहिणी आता ताव इकडे राहुलकडे येते आणि राहुलला गेम खेळताना बघते आणि इतकी रागवते की राहुल तुला आता इथे गेम खेळत बसायचं का? अरे तिकडे पूर्णपणे आपल्या आयुष्याचा खेळ झालेला आहे
आणि तू तर इथे गेम खेळतो. हे बघ राहुल, यापुढे तुला सावध राहावं लागेल. आताच मी त्या कलाचं बोलणं ऐकून आले. आता हेच म्हणत होते की किती काही झाले तरी ती या जे काही प्रकरण आहे ते कोणी केले, काय केले, या सगळ्या प्रकरणाच्या तळाशी जाणार आहे आणि त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहे. आणि तुला तर माहितीच आहे की ती मुलगी कधी कुठे काय करेल, कुठून कोणती तळी शोधून काढेल. जर एखाद्या विषयाला जर चिटकली तर मात्र ती त्या तळापर्यंत जाऊन त्याचं मागचं खरं रहस्य काय आहे हे शोधून काढतेच. याबद्दल तर तुला माहिती आहेच. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, अगं तू कशाला इतकं टेन्शन घेतेस, मी आहे ना. त्यावर आता रोहिणी ही राहुलवर चिडते आणि रागवून म्हणते की हे बघ, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नकोय. आतापर्यंत कसं बस हे प्रकरण जसं निभावलं, पण आणखीन काही प्रकरण तू जास्त अंगावर घेऊ नकोस. रागाने ती राहुलचा मोबाईल त्याच्या हातात देते. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, अगं डोंट वरी, तू कशाला इतकं टेन्शन घेतेस. बघ, या अगोदर सुद्धा मी अनेक असे काही फ्रॉड केलेले आहे. कारण जेव्हा 8 लाखाचा फ्रॉड आता कंपनीमध्ये झाला होता, 8 लाखाच्या दागिन्यांचा, त्या वृद्ध आश्रमाबद्दल सुद्धा जो काही फ्रॉड राहुलने केलेला आहे त्याबद्दल तो रोहिणीला समजावतो आणि म्हणतो की हे बघ, इतके फ्रॉड्स केलेले असून सुद्धा आता सुद्धा इतका मोठा फ्रॉड केला तरी सुद्धा त्या कलाच्या काही लक्षात नाही आले. हे बघ, ती अगदी त्यापर्यंत पोहोचली सुद्धा होती पण तरी सुद्धा तिच्या हाताला काहीच लागले नाही. आता सुद्धा तू हे बघितलंस ना, हे जे काही डाव आहे तो कसा मी नैनावर पलटवलास. नैनाला मूर्ख बाईला हेच कळलं नाही की मी तिच्या पर्समध्ये हिरे ठेवले होते म्हणून. मम्मा, तिचा जेव्हा चेहरा बघितला ना तर इतकं मला हसायला येत होतं. आता रोहिणी म्हणते की राहुल, अरे हे सर्व ठीक आहे, पण तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, अगं मला हे सुद्धा माहिती आहे की मी कोणतेही पुरावे मागे नाही ठेवणार म्हणून. तेवढ्यात दरवाजा उघडून नैना जेव्हा आत येते तर रोहिणीचं लक्ष नैनाकडे जाते. नैनाने काही ऐकलेले नाही असं वाटते, परंतु आता रोहिणी लगेच म्हणते की राहुल, तुम्ही दोघे बोला, मी आलेच, असे बोलून आता रोहिणी बाहेर निघून जाते. राहुल आता नैनाला विचारतो की नैना, अगं काय झाले, तू का रडतेस. नैना आता रडतच बेडवर बसलेली असते आणि राहुलला म्हणते की राहुल, हे बघ, मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही म्हणून. हे सुद्धा माहिती नाही की ते हिरे माझ्या पर्समध्ये आले कुठून. अरे मला याबद्दल माहिती नाही की खरंच काय झाले ते. मुळात मी काही केलंच नाही, त्यामुळे हिऱ्याबद्दल मला कसं काही माहिती असेल. आता राहुल मुद्दाम नैनाजवळ बसतो, तिला मिठीत घेत म्हणतो की अगं तू खरी आहे म्हणूनच आबांनी तुझी बाजू घेतली की नाही. पण हे बघ, कोणीही तुझ्या सोबत नसून दे, परंतु मात्र मी तुझ्या सोबत आहे. राहुल तुझा नवरा. बरोबर तो नैनाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो. म्हणजे करणारा सुद्धा हा आणि अगदी म्हणजे मनाला साथ देणारा सुद्धा हाच. किती खोटं राहुल वागतो. तेव्हा नैनाला असं वाटतं की खरंच राहुल किती चांगला आहे, म्हणून ती आता लगेच रडतच राहुलच्या मिठीत येते. रडतच ती आता राहुलच्या मिठीत येऊन म्हणते की थँक्यू सो मच राहुल. राहुल मात्र आता खुशून हसत असतो. तेव्हा नैना ही अगदी आता राहुलची साथ मिळालेली म्हणते की राहुल, काय रे, आतापर्यंत तू कधीही माझी बाजू घेऊन माझी साथ दिली नव्हती, तू आज मात्र तू माझ्या बाजूने बोललास, त्यामुळे मी तुला खरं खरं सांगते, शपथ घेऊन सांगते, अरे मी काहीच केले नाही. म्हणून नैना आता अगदी रडतच राहुलला अगदी ती स्वतः किती खरी आहे, मी काहीच केलेले नाही, हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा राहुल तिला म्हणतो की नैना, अगं शांत हो. पण नैना, मला माहिती आहे की तू काही केलेले नाही म्हणून, खरंच शांत हो. त्यानंतर आता इकडे संगीता ही कपड्यांची आवरासावर करत असते आणि कला मात्र आता आपल्या माहेरी संगीताकडे येते. तर आता संगीता कलाला बघून खूपच खुश होते. तर आता कला म्हणते की अगं आई, मागच्या वेळेस तुझी काही आंबा गुल्फी केली होती ती आहेच का. कारण आता मागच्या वेळेस तिला दात दुखत होता त्यामुळे खाता येत नव्हते. परंतु संगीता म्हणते की म्हणजे तुझी काही पेस्ट वापरली मी तुला सांगितलेली तर तिने चांगलाच प्रभाव केलेला दिसतो. तेव्हा आता कलाने आपल्यासोबत ते काही टूथपेस्ट आणलेलेच असतात. गीता विचारते की तू जे टूथपेस्ट बदलली तर त्याने फायदा झाला की नाही. तर कला म्हणते की हो ना आई. हो आई, तू सांगितल्यापासून मी रोजच सेन्सोडाईनने ही टूथपेस्ट करते. दररोज मात्र ही टूथपेस्ट वापरल्याने मला काही दिवसातच आता हा फरक जाणवला ग. कला म्हणते की हे बघ ना आई, अगं काही गार वगैरे गरम खाल्ल्यानंतर माझ्या दातांना झिंझिण्या येत होत्या, परंतु आता मात्र मला कोणतीही चिंता वगैरे नाही. कोणताही आता थंड पदार्थ अगदी बिनधास्त खाऊ शकते. हे बघ, मी सेन्सोडाईनचा मोठा पॅक सुद्धा घेतलेला आहे. म्हणून तिने त्या 2 सेन्सोडाईनच्या जे काही टूथपेस्ट आणलेले असतात तर ती संगीताला दाखवते. आई माझ्यासाठी आणि एक तुझ्यासाठी, म्हणून ती संगीताला सुद्धा आता एक सेन्सोडाईन ची टूथपेस्ट देते. आता संगीता म्हणते की अगं कला, हे तर तू खूप भारी केलंस.
मला तर आता ह्या टूथपेस्टमुळे झिंजण्यापासून आराम तर मिळालाच, आता तुला सुद्धा आराम मिळेलच. आता कला म्हणते की हो हो चल, तर आता लगेच तुम्हाला आंबा कुल्फी खायला दे बरं. आता लगेच संगीता म्हणते की हो लगेच आता आणते, आणि संगीता आतमध्ये जाऊन आंबा कुल्फी आता कलासाठी घेऊन येते आणि कलाला ती कुल्फी खायला देते. घे आता एकमेकींच्या सोबत आता ती कुल्फी एकत्र खात असतात आणि एकमेकींबरोबर खूप खुश असतात. तर आता इकडे कला आणि अद्वैत गाडीतून मात्र आता जो काही तो समूह उपदेशक आहे तर त्या कार्यालयात येत असतात. तेव्हा आता कला ही चांदेकरला विचारते की चांदेकर, अरे तुला काय वाटतं बरं, आता ते जे काही आता आहे तर ते आपल्याला काय असा टास्क पुढचा देतील. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, त्या माणसाचं मला काही सांगता येत नाही, तो कधी आणि केव्हा काय सांगेल, तो कुठलाही टास्क आपल्याला देऊ शकतो. आता कला म्हणते की अरे मला तर खरंच हे टास्क वगैरे आहे ना ते करणं काहीतरी आता वेगळंच वाटतं, पण आता घरामध्ये जे काही घडतं ना त्यामुळे असं वाटतं की उगाच आपण हे सर्व काही उगाच करतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बरोबरच आहे, कारण तुझी तर इच्छा नसणारच आहे माझ्याबरोबर काही करण्याची, तुला कुठे माझ्याबरोबर काही करायला आवडते, कुठे आनंदात असते का माझ्याबरोबर. तेव्हा आता कला रागवते, कला म्हणते की हे बघ, तू तर कुठे माझ्याबरोबर आनंदात असतो बरं, काय रे तू सुद्धा माझ्या कंपनीत बोर होत नाही का. आता दोघेही गाडीतून येत असताना समोर सिग्नल लागलेला दिसतो. तेव्हा आता अद्वैत गाडी थांबवतो. तेव्हा गाडी थांबल्यानंतर कलाचं आता लक्ष एका मावशी उभी असतात तर त्यांच्या हातामध्ये गजऱ्यांची टोपली असते. तर कलाचं लक्ष आता त्या टोपलीवाल्या मावशीकडे जाते आणि ती म्हणते की अय्या गजरा कसा दिला असं विचारते. तेव्हा लगेच आता त्या मावशी सांगतात की 50 रुपयाला एक हार असेल. तर कला म्हणते की मला एक द्या. तेव्हा आता कला खुश होऊन तो गजरा घेणार, तोच लगेच तिला काहीतरी आठवते. मागच्या वेळेस जेव्हा सिग्नल लागलेला असतो आणि याच ठिकाणी जेव्हा गाडी थांबलेली असते तेव्हा अद्वैत जे काही फुलं घेतो आणि कलाला वाटतं की त्याने माझ्यासाठीच घेतलेली आहे, परंतु तो गाडीतील जे काही आता गणपती बाप्पा आहे तर त्यांच्यासाठी ते फुलं घेतो हे आता कलाला आठवते. कला लगेच आता त्या गजरेवाल्या मावशींना म्हणतात की नकोय मला गजरा नकोय. तेव्हा आता अद्वैत हे सर्व बघत असतो. आता त्या मावशी म्हणत असतात की अहो ताई बघा ना किती ताजे ताजे हे गजरे आहेत, घ्या ना पण एखादा. आता अद्वैत विचार करतो की आता मात्र इला मध्येच काय झालं असेल, कारण अगोदर तर गजरा घेण्यासाठी इतकी खुश होती, परंतु अचानक मात्र हिचा मूड कसा बदलला असेल बरं, परंतु हिला नक्की आता काय झालं असेल बरं. आता मात्र अचानक इतकी ती बडबड करत होती, अचानक हिला शांत राहण्यासाठी काय झालं असेल, ती तर माझ्यामुळे गप्प बसली असेल का, नक्की माझ्यामुळे, असा आता अद्वैत विचार करत असते. आज मात्र मी कधी काही जे बरोबर चुकीचं वागलो का, म्हणजे नक्की या अगोदर कधीतरी मी चुकीचं वागलं असेल तेच आता हिला आठवत असेल. आता कला ही अद्वैतकडे बघत असते. तिला असं वाटतं की आता अद्वैतने हा गजरा घ्यावा, परंतु अद्वैत काही रिॲक्ट होत नसतो. तर कला म्हणते की याला काहीच फरक पडत नाही, आपल्या स्वतःच्या मनात ती आता स्वतःच्या मनाला हे सर्व म्हणत असते. हा चांदेकर मला गजरा घेत नाही, मग जाऊन दे, मला तो गजरा नकोयच. पण ते आता आपले स्वतःचे केस आवरत म्हणते की नको तो गजरा आणि नको त्या आठवणी. तेव्हा आता अद्वैत हे ऐकतो. अद्वैत म्हणतो की काय काय म्हणालीस. वर आता कला म्हणते की अरे काही नाही. पण आता अद्वैत मनात विचार करतो की हे आता काय म्हणाले की नको त्या आठवणी, मग कसल्या आठवणीचा विचार करत असेल ही. तर आता काही आठवत नाही, परंतु बायकांची मेमरी मात्र सुईपेक्षाही जास्त तीक्ष्ण असते, कारण त्यांना कुठली गोष्ट कधी आठवेल हे काही सांगता येत नाही. आता हिला सुद्धा असंच काहीतरी आठवलं असेल, म्हणूनच ही गजरा घ्यायला नाही म्हणाली असेल. तो स्वतःच्या मनाला आठव आठव करत असतो आणि तेवढ्यात त्याला त्या वेळच्या फुलांची आठवण होते की जेव्हा ती सोनचाफ्याची फुलं घेतलेली असतात, त्या क्षणाची आठवण होते आणि म्हणतो की हो. तेव्हा लगेच कला ही मनात विचार करत असते की काय करून हा गजरा घेऊ मी. गजरा हा तर आठवणीचा असतो, मन सुगंधित करणारा, त्याचं मात्र आता चांदेकरला काय करणार. मात्र आता अद्वैत त्या मावशी आहे ना गजऱ्यावाल्या त्यांच्याकडे बघतो, त्यांना खुणावून तो तिकडून बोलावतो. तेव्हा आता त्या मावशी अद्वैत जवळ येतात. अद्वैत त्यांच्याकडून एक गजरा विकत घेतो. कलाचे लक्ष नसते, कलाला माहिती सुद्धा होत नाही की अद्वैतने तिच्यासाठी गजरा घेतला म्हणून. तेव्हा आता अद्वैत तो गजरा आपल्या हातात घेतो आणि तिच्याकडे बघत असतो, आणि जर हिच्या हातामध्ये जर मी गजरा दिला ती आणखीनच चिडेल, म्हणून आता तो तिच्याकडे गजरा घेऊन बघत असतो. पण ती चिडायला नको म्हणून तो आपल्या हातात गजरा घेतो आणि आपल्या हाताने तो कलाच्या केसात माळतो. कलाला इतका आनंद होतो, कला ही एकटक आता रोमॅन्टिक होत अद्वैतकडे बघत असते. अद्वैत तिला म्हणतो की तुला गजरा हवा होता ना. तेव्हा कला ही मनात अगदी खुश झालेली असते आणि म्हणते की खरंच याला माझ्या मनातील कळतं की काय, माझ्या मनातील गोष्टी चांदेकरला कळायला लागल्या तर खरंच, अरे चांदेकर तर खरंच खूप बदललेला आहे, म्हणून कला खूप खुश होते.
त्यावर आता अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, एखादी गोष्ट जर आपल्याला मनापासून आवडत असेल तर ती बिनधास्त घ्यायची असते, उगाच मन मारायचं नसतं. तो कलाच्या गालाला हात लावतो तर कला इतकी अगदी लाजते, खुश होते. आपल्या गालाला जो अद्वैतचा स्पर्श झालेला आहे त्याने ती इतकी खुश झालेली असते आणि अद्वैत सुद्धा तिच्याकडे त्याच अगदी रोमॅन्टिकपणाने बघत असतो. आता कला इतकी खुश होते आणि अद्वैत आता गाडी चालवतो तेव्हा आता कलाही आपला तो गजरा काढते आणि त्याचा छान असा आपल्या ओंजळीत घेऊन सुगंध घेत असते. तिला इतका आनंद आज झालेला असतो. अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि तिला इतकं खुश बघून तो सुद्धा आता खुश होतो. नंतर आता दोघेही आता समुपदेशन त्या केंद्रात येऊन पोहोचतात. परंतु आता तेथील जो काही मेन आहे तर तो अगदी गाणं गुणगुणत असतो. मात्र आता अद्वैत आणि कला सुद्धा आता त्याचं हे गाणं आहे तर त्याला साथ देतात. ते सुद्धा आता गाणे मोठ्याने म्हणतात. तेव्हा आता सर्वजण खुश होतात. तिघे आता एकत्र गाणं गुणगुणत असतात. गाणं म्हणून झाल्यानंतर अद्वैत त्यांना विचारतात की अहो सर, तुम्ही खाली काय करतात? तेव्हा आता ते सर म्हणतात की हे बघा, जर मी खाली असं बसलो तर माझ्या गाण्याचा सूर आहे तर तो असा उंचावला जातो. आता ते सर त्यांना बसायला सांगतात तर अद्वैत म्हणतो की अहो काय झाले, आवाज तर खूप असा उंचवण्याचं कारण काय, बायको माहेरी गेली वाटतं. तेव्हा आता कला म्हणते की अहो तुमचा आवाज तर खरंच खूप सुरेख आहे. आता ते सर लाजतात आणि म्हणतात की काहीतरीच काय आपलं, हे बघा, जर मी कॉन्सिलर नसतो तर एक खूप मोठा गायक झाला असतो, तर संगीत दिग्दर्शक झालं असतो. गाणं म्हटल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतं. गाणं म्हणजे मला म्हणायला आवडते म्हणून पुन्हा तो गाणं म्हणायला सुरुवात करतो. परंतु अद्वैत विचारतो की अहो तुम्ही आम्हाला इथे कशाला बोलावलं? तेव्हा तो कॉन्सिलर म्हणतो की मी तुम्हाला नाही बोलावलं, चला निघा बरं. आता अद्वैत आणि कला या दोघांना काही कळत नसतं. परंतु तो कॉन्सिलर पुन्हा आता त्या दोघांना बसायला सांगतो. जे तुमच्या दोघांचं कसं चाललेलं आहे हे मला कळायला नको का, म्हणून मी तुम्हाला दोघांना इथे बोलावलं. तुम्ही इथे बसा, आपण बसून बोलूया. मी विचारतो की काय तुमचं कसं चालू आहे. तेव्हा आता कला ही खुर्चीवर बसत म्हणते की हो, आमचं बरं चालू आहे. जे सांगायचं ते तुम्ही असं सुरात सांगा बरं, असं सांगू नका. म्हणून तो पुन्हा आता अगदी गायला सुरुवात करतो आणि परत म्हणतो की म्हणजे तुमचं असं की तुमच्या दोघांचं बरं चालू आहे, तर मग आमच्या दोघांचं कधी बरं होणार बरं? आता तो गच्चक असा शब्द वापरतो. तेव्हा अद्वैत आणि कला विचारतात की गच्चक म्हणजे काय? तेव्हा तो कॉन्सिलर म्हणतो की हे बघा, गच्चक म्हणजे अहो एकदम सॉलिड असा, जे बेस्ट पेक्षा बेस्ट. अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघतात तर कला म्हणते की हो, तसं आमच्यात तर बरं चालू आहे. आता लगेच तो कॉन्सिलर म्हणतो की तुम्ही दोघे कसे आहात की गाण्याच्या अगदी सारखे आहात, जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर कला म्हणते की बहुतेक आमचे वादच होतात. आता कॉन्सिलर म्हणतो की वाद नाही, अशी मैफिल रंगते असं म्हणायचं. अरे तुम्ही दोघंही एकमेकांचे सूर आहात, सूर. आता अद्वैत म्हणतो की नाही, मी तर सूर आहेच, परंतु जेव्हाही भांडायला लागते तर असूर बनते, मग त्याचं काय? बरं त्या कॉन्सिलर म्हणतो की अहो तसं नाही, एखादा सूर जर बदलला तेव्हा कुठे थांबायचं, परंतु नेमकं तुम्ही दोघंही अगदी तसेच करतात. हीच गोष्ट तुमच्या दोघांच्या डोक्यात येत नाही की तुम्ही दोघंही अगदी तसाच विचार करतात. एखादा काही बोलला तर त्याला साजेसा लगेच दुसरा त्याचा संवाद देतो. बरं त्या कला ही त्या दिलीप वाशीकर यांना विचारते की वाद, सर तुम्हाला वाद याबद्दल म्हणायचं आहे का? बरं आता तो कॉन्सिलर आहे तो हसतो आणि म्हणतो की फारच विनोदी आहे आणि चला आता यापुढे आपला काय टास्क असेल त्याकडे वळूयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना सर, तुम्हाला बोलायचं होतं, म्हणजे हे बघा तुम्हाला एक रिक्वेस्टच आहे. आता कॉन्सिलर म्हणतो की हो बोला ना, काय रिक्वेस्ट आहे तुमची? कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात तर अद्वैत म्हणतो की खरे तू बोल. परंतु आता कला म्हणते की अरे चांदेकर तू बोल. अद्वैत तिला म्हणतो की अगं तू तर विचारणार होतीस त्यांना. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू विचार. तेव्हा आता दोघांमध्ये तू तू मी असं सुरू होते. आता कॉन्सिलर ओरडतो. कॉन्सिलर म्हणतो की हे बघा हरकत नाही, दोघांनी सुद्धा एकत्र बोला, एकमेकांच्या सुरामध्ये एकमेकांचे सूर मिसळून जाऊन द्या आणि होऊन जाऊन द्या जीवलगा. म्हणून तो पुन्हा गाणं गुणगाण्याला सुरुवात करतो. तेव्हा आता कला ओरडते की काय? कॉन्सिलर म्हणतो की बरं ठीक आहे, मी जेव्हा एक 2 3 असे आकडे मोजतो त्यानंतर जेव्हा तुम्ही लगेच आता एकत्र म्हणायला सुरुवात करायची. कला आणि अद्वैत हो म्हणतात तर कॉन्सिलर म्हणतो की चला मग सुरू होते. 1 2 3 असे आकडे मोजतो. हा तुमच्या दोघांचं लक्ष आहे आणि चला परत 1 2 3 साडेमाडे 3. तेव्हा दोघे आता एका सोबतच बोलतात की आम्हाला थोडासा वेळ द्या, तुमच्या टास्क आधी एक काम आहे. दोघे आता एकमेकांकडे बघत अगदी सारखंच बोलत असतात. परत आता विचार करून थांबतात तर कॉन्सिलर आश्चर्याने आता ह्या दोघांकडे बघत असतो, कारण हे दोघं सुद्धा एकच वाक्य कसं एकमेकांच्या सोबत बोलतात.
तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत आता हसतात. तर मित्रांनो, हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये ही अद्वैतला म्हणत असते की आपण जो शोध सुरू केलेला आहे तर त्यामधून महत्वाचा एक धागा सुटलेला आहे असं मला वाटते, म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, सगळ्यांचं केंद्र तेच आहे. तेव्हा आता कला म्हणते की मग ठरलं तर मग आपलं फक्त आणि फक्त एकच लक्ष आहे की श्रीनाथ ज्वेलर्स. नंतर आता राहुल हे जे काही आता सापडलेलं आहे तर पोलीस आता राहुलला धरून घेऊन येतात आणि राहुलला अगदी आबांसमोर खाली पाडतात आणि बोला राहुल असं म्हणतात. तेव्हा राहुल म्हणतो की हे बघा, मी काही केलेलं नाही. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुला आता पोलीस इंगा दाखवतोच. तेव्हा आता राहुल खूपच घाबरतो. तर तेथे कला, आबा आणि रजनी हे सगळेजण असतात. तेव्हा आता राहुल म्हणतो की थांबा, मी माझा गुन्हा कबूल करतो. परंतु त्या अगोदर मात्र कलाने आता राहुलच्या एक अशी सनकन कानामागे दिलेली असते. मित्रांनो, आता पुढे काय होते, कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.